आज वेबसाईट डिझाईन अँड डेव्हलपमेंट करताना मला एक खूप चांगली गोष्ट कळाली की आपण ज्याला वर्डप्रेसमध्ये मेनू करतोय त्याला जर फक्त पेजेस असतील तर ती लिंक ॲटोमॅटिकली हायलाईट होते. पण जर आर्चिव्ह लेआउट असेल, म्हणजे आपण जर ॲपिरियन्स मेनूमध्ये गेलो आणि तिथून जर आर्चिव्ह लेआउट जर घेतला आणि मेनू बार सेव्ह करून जर आउटपुट बघितलं, तर ज्यावेळेला आपण पेजेसवरती जातो ते पेजेसची लिंक ॲटोमॅटिकली हायलाईट होईल. पण तेच जर आर्चिव्ह लेआउटवरच्या मेनूवर लिंकवरती जर क्लिक केलं तर ती लिंक हायलाईट होत नाही. ओके, मग हा इश्यू सोडवायचा कसा? तर आर्चिव्ह लेआउट हा बाय डिफॉल्ट तिथं नाही कॉल करायचा. आपल्याला करावं का लागेल? आपल्याला एक नॉर्मल पेज घ्यायचं आणि त्या नॉर्मल पेजमध्ये आपल्याला ॲडव्हान्स पोस्ट घेऊन तशा पद्धतीचा आर्चिव्ह लेआउट क्रिएट करायचा. तरच ती लिंक ॲटोमॅटिकली मेनू बारमध्ये हायलाईट होईल. मग ह्याचं कन्क्लुजन काय? तर ज्या वेळेला आपण याच्या पुढचे प्रोजेक्ट्स करू त्याला आर्चिव्हचं टेम्पलेट अजिबात करायचं नाही. आर्चिव्हचं टेम्पलेट करायच्याऐवजी आपण पेजमध्येच आपल्याला पोस्ट टाईप घेणे, ॲडव्हान्स पोस्ट टाईप, आणि त्याच्यामध्ये आर्चिव्हसारखा लेआउट करणे, ही सगळ्यात सिम्पल गोष्ट. पण समज जर आपल्याला करायचंच असेल तर पहिल्यांदा आर्चिव्ह लेआउटमध्ये करणे आणि त्याच्यानंतर तोच लेआउट एक्सपोर्ट करून पेजवरती ॲडव्हान्स पोस्टमधून इम्पोर्ट करणे. ह्या पद्धतीनेच याच्या पुढची वेबसाईट डिझाईन अँड डेव्हलपमेंटमध्ये ही टेक्निक आपल्याला वापरायची आहे. तरच आपल्या लिंक्स प्रॉपरली हायलाईट होतील. थँक्यू.